पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शिरपूर पोलिसांचा सुसाट पाठलाग, साताऱ्यातील 22 तोळे सोन्याच्या दरोड्याचा अवघ्या काही तासात उलगडा। विना नंबर स्विफ्ट मधून पलायन फसले, शिरपुरात 5 दरोडेखोर जेरबंद, 21 तोळे सोने जप्त। सातारा येथील सराफा व्यापारी कोमल परिहार यांच्याकडील 22 तोळे सोने 5 अज्ञात दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना दिनांक 27 रोजी रात्री घडली होती। दरोड्यानंतर आरोपींनी विना नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून मध्य प्रदेशच्या दिशेने पलायन केल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली। या कारवाईत राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोडी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचिन वाघ, भटू साळुंके, विजय पाटील आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। दरम्यान आरोपींनी टोलनाका जाळून शिरपूर शहरातील अंतर्गत रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून स्विफ्ट कार अडवली आणि 5 संशयितांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभिषेक सुरेंद्र शिकलबार वय 19, अंकुश जाट वय 19, अनुज रामाधर दिवाकर वय 19, पंकज केदार राठोड वय 19, अजय फौजदार राठोड वय 21 यांचा समावेश असून सर्वजण गोलेगाव मंदिर परिसर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत। आरोपींकडून एकूण 21 तोळे सोने जप्त करण्यात आले असून उर्वरित सोन्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। या कारवाईमुळे दरोड्याचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले। पुढील तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे। योगेश खैरनार, नवापूर तालुका प्रतिनिधी, पंचनामा न्यूज।